सो माय नेम इज अश्विनी गावडे आणि माझे असे लॅक्मे अकॅडमीज आहेत पुण्यामध्ये. गेले 7-8 वर्ष आम्ही चालवतोय आणि त्याच्या अगोदर आय वॉज इन टू चाइल्ड प्रूफिंग. तर आय थिंक वी वर द फर्स्ट कंपनी टू ब्रिंग चाइल्ड प्रूफिंग प्रोडक्ट्स टू इंडिया. तर माझी पार्टनर होती राधिका भालेराव आणि मी. आणि शी हॅड अन एपिसोड विथ हर सन वेअर ही गॉट हर्ट आणि शी स्टार्टेड रिसर्चिंग. आणि त्याच्यानंतर आम्हाला कळलं की इंडियामध्ये त्याचं काहीच अवेलेबिलिटी नाही आहे. वर्किंग वुमन्स आहेत त्यांची लाईफ होल करण्यासाठी किंवा बिग करण्यासाठी तुम्ही काय सांगा? सी, फर्स्ट ऑफ ऑल द बिगेस्ट थिंग विच आय विल सजेस्ट इज की तुम्ही स्वतःला कोणापेक्षाही कमी मानूच नका. नमस्ते, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. इतके सगळे एपिसोड्स पाहिल्यानंतर तुम्हाला नक्की जाणवलं असेल की आपल्या महिलांच्या यशोगाथा ह्या तुमच्यापेक्षा काही कमी नाहीत. फक्त ही महिला इथे येऊन बोलतेय ह्याचा अर्थ तुम्ही कमी आहात असं नाही. आणि तुमचीही अशी काही यशोगाथा असेल तर ती मला ऐकायला आणि आमच्या ऑडियन्सला सांगायला नक्की आवडेल. जर का तुम्ही ह्या गोष्टीमध्ये काही करत असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी काहीतरी भन्नाट केलंय माझ्या आयुष्यामध्ये, आम्हाला नक्की संपर्क साधा. अशीच एक भन्नाट व्यक्ती आज मी तुमच्या बरोबर घेऊन आलेली आहे, अश्विनी गावडे मॅम. खूप छान वाटतंय मॅम तुम्हाला आज इथे बघून. तुमची आमच्या ऑडियन्सला ओळख करून द्याल? सो माय नेम इज अश्विनी गावडे आणि माझे असे लॅक्मे अकॅडमीज आहेत पुण्यामध्ये. गेले 7-8 वर्ष आम्ही चालवतोय आणि त्याच्या अगोदर आय वॉज इन टू चाइल्ड प्रूफिंग. तर आय थिंक वी वर द फर्स्ट कंपनी टू ब्रिंग चाइल्ड प्रूफिंग प्रोडक्ट्स टू इंडिया. तर माझी पार्टनर होती राधिका भालेराव आणि मी. आणि शी हॅड अन एपिसोड विथ हर सन वेअर ही गॉट हर्ट आणि शी स्टार्टेड रिसर्चिंग. आणि त्याच्यानंतर आम्हाला कळलं की इंडियामध्ये त्याचं काहीच अवेलेबिलिटी नाही आहे. एव्हरी प्रोडक्ट यू हॅड टू ऑर्डर फ्रॉम चायना. आणि दिस वॉज ऑलमोस्ट 15 years or 12 years बॅक आय गेस. त्यामुळे मग आम्ही तो इनिशिएटिव्ह घेतला. वी स्टार्टेड कंपनी वेअर वी वर ऑल्सो प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस की जेणेकरून आम्ही लोकांच्या घरी जायचो. कॉर्नर कुशन्स पासून सेफ्टी गेट्स पासून सगळं इन्स्टॉलेशन वगैरे वी हॅड ओव्हरसीन. अँड वी सॉ क्वाईट अ बिट ऑफ सक्सेस. इनफॅक्ट नाव ऑल्सो शी इज रनिंग द बिझनेस इन मुंबई. अनफॉर्च्युनेटली शी हॅड टू मूव्ह फ्रॉम पुणे. त्यामुळे मग तो गॅप आला आमच्यामध्ये आणि मग शी हॅड टू मूव्ह टू पुणे. बट स्टील दॅट बिझनेस इज गोइंग ऑन. So that is one of the things which I am very proud to have done. कारण एक तर कॉन्ट्रीब्युशन झालं आणि आय गेस ऑलवेज ते एक डोक्यामध्ये आय थिंक वी विमेन आपण इंट्रेन्सिकली आपण खूप अम्बिशियस असतो. ऍटलीस्ट दॅट इज व्हॉट आय हॅव सीन विथ माय मदर. आय हॅव सीन विथ अदर विमेन ऑल्सो अराउंड. आपल्याकडे खूप गोष्टींचे सोल्युशन. ऍब्सोल्युटली आय डोंट नो हाऊ मेल सेंट्रिक वुड टेक दिस. बट द फॅक्ट इज की यु नो आपण एकतर मल्टीटास्कर्स आहोत. आपण खूप सुंदर गोष्टी मॅनेज करतो आणि आपल्यामध्ये ती रिझिलियन्स आहे किंवा ती स्ट्रेंथ आहे यु नो विच I feel can be channeled in so many things. आता मी त्याच्यानंतर then I wrote a book about something like an unspoken agreement. That book is titled as an unspoken agreement, which I managed to publish internationally. It was more of like an inner journey की तुम्हाला स्वतःमध्ये काय बदल घडवायला पाहिजे. Any problem, it is never outside, it is always inside. So rather than projecting it outside, if you start questioning yourself, you will find solutions for a lot of things and basically you get out of the victim mentality. बरोबर, राईट. कारण कसं झालं की माझी लहान मुलगी जी आहे, तर मला 2 मुली आहेत. माझी लहान मुलगी जी आहे शी इज नाव 15 years old. तर शी वॉज डायग्नोज्ड ऑन अन ऑटिझम स्पेक्ट्रम. सो त्यामुळे मग देन इनिशियली डेफिनेटली ॲज एव्हरी पेरेंट आय वेंट अराउंड. मी भरपूर गोष्टी फिगर आउट करायला बघितलं. फर्स्ट ऑफ ऑल तर आय वेंट ऑन गुगल, विच आय विल सजेस्ट नो वन शुड डू. गुगल इज अ व्हेरी बॅड एन्सायक्लोपीडिया and it can scare you more than it needs to. ते केलं. Then I looked for lot of modalities that someone was telling me something. Ayurvedic try
केलं, होमिओपॅथी ट्राय केलं, सगळं करत होते मी. आणि समवन टोल्ड मी की तुम्ही योगामध्ये जा, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा. आणि मी त्याच्या मागे पळत होते की मला माझ्या मुलीला काहीही करून एक नॉर्मल सो कॉल्ड ह्याच्यामध्ये आणायचंय. बरोबर. आणि डाऊन द लाईन ऍट सम पॉइंट ऑफ टाइम आय रिअलाइज्ड शी इज नॉट द वन विथ द प्रॉब्लेम, आय एम द वन विथ द प्रॉब्लेम, because I can see the problem there. God has created her the way she is. It is like my acceptance. With some extra abilities. Absolutely. Yes. मी आता तेच म्हणते की लॉट ऑफ पेरेंट्स विथ हुम आय इंटरॅक्ट, मग ते म्हणतात की तो स्पेशल चाइल्डचा स्टिग्मा आहे. मी म्हटलं वाय यू वॉन्ट टू चेंज दॅट स्टिग्मा, यू चेंज द कॉनोटेशन टू इट. युअर चाइल्ड इज स्पेशल, वी ऑल वॉन्ट टू बी स्पेशल, राईट? सो ट्रीट देम इन अ स्पेशल मॅनर. देर नीड नॉट बी एनी नेगेटिव्ह इमोशन बिहाइंड इट. आणि त्यांना तुम्ही फील होऊ देऊ नका, कारण अशी मुलं जास्त सेन्सिटिव्ह असतात. ते भलेही एक्सप्रेस करू शकत नाही, पण त्यांना त्यांच्या आजूबाजूला होणाऱ्या सगळ्या गोष्टी कळत असतात. आणि त्याच्यामुळे मग माझं सेल्फ हिलिंगचं जर्नी आणि हे ते टुडे इफ आय से आय एम अ बेटर पर्सन, शी हॅज मोस्ट ऑफ द कॉन्ट्रीब्युशन टू इट. यु नो, मग तिने मला हेल्प केलं की समजून घ्यायला की मी अजून माझं लाईफ कसं हे करू शकते, की स्वतःला मी अजून कसं इम्प्रूव्ह करू शकते. मग त्याच्यामुळे मग मी भरपूर मोडॅलिटी सेल्फ हिलिंगचे एक्सप्लोर केले. बेस्ड ऑन दॅट देन आय रोट अ बुक. And it is very satisfying ki I am a better person than what I was before she was born. त्यामुळे today I can see myself, maybe you know, I can look around and I can look back and I see that I have done a good job as far as my development or my growth is concerned. And if you are grown, I think automatically it influences everyone around you. तुमचे फॅमिली झाले, तुमचे लोक झाले, तुमचे नेबर्स, तुमचे फ्रेंड्स, anyone you interact with, that one part of you will always contribute. Someone will take something good from you. So I think that is how I will sum up my life, saying that I'm very satisfied and very much at peace. Today I'm not driven by success or driven by money also. I think more of what I'm driven by is what I have experienced in life, that sense of peace. If I can give that to any woman who comes to my academy, if I can share that with her, I will call myself successful. खूप वेळा म्हणजे आपण नॉर्मल लाईफ मध्ये पण असं पाहतो की सॉरी म्हणणं किंवा एखाद्याला काइंडनेसनी फील करून देणं किंवा त्यांच्या टुवर्ड्स तसं वागणं लोक प्रेफर नाही करत. राईट. मी माझा राग कुणावर काढू, मी माझा राग काढलाच पाहिजे. म्हणजे ती टर्म अशी नाहीये की तुम्ही काढलाच पाहिजे, तुम्ही ती दाबू पण शकता, तुम्ही तो स्वतःचा एकट्यात काढू शकता, कुठेतरी लिहून काढू शकता, पण ते लोक प्रेफर नाही करत. ते आपल्यापेक्षा खालच्या लोकांवर त्याचा म्हणजे उद्रेक करतात. बरोबर. आणि तिथे दाखवतात की बघ मी तुझ्या बरोबर काइंड वागणार नाही, मी तुला चांगली वागणूक नाही देणार, मी तुझ्याशी रागानेच बोलणार. आणि मग तिथून ती जी जर्नी सुरू होते तो राग कंटिन्युअसली चालतच राहतो. बरोबर. पण जिथे आपण दुसऱ्याला काहीतरी प्रेमाने किंवा ती व्यक्ती आपल्या किती जवळची आहे, कुणीही असू दे, फक्त किंवा एखादी छोटीशी गोष्ट झाली, धक्का लागला, बाबा मी सॉरी बोलतो, तुझा लागला, माझा लागला, तिथल्या तिथे सॉरी बोलतो, तिथे खूप गोष्टी शांत होऊन जातात. ऍब्सोल्युटली. आणि ती शांतता जी असते ना ती आपल्या मनाला शांत करते. समोरच्याचं जे काय होतंय ते तर होऊ दे, पण ती आपल्या मनाला शांत करते. खूप लोकांना कळतच नाही. आणि ह्या गोष्टीमुळे कसं होतं, जिथे स्पेशल चाइल्ड किंवा अशा ज्या व्यक्ती येतात तिथे आपण त्यांच्या टुवर्ड्सची भावना व्यक्त केली पाहिजे, किंवा वेगळं स्पेशल फील नका करून देऊ, पण ऍटलिस्ट तुम्ही त्यांच्याशी काइंडनेसनी वागा. ऍटलिस्ट तुम्ही ती स्माइल द्या की तुला बघून मला मजा आली किंवा आनंद वाटला. बरोबर. तितकं जरी लोकांनी केलं आजूबाजूला तरी त्यांना सुद्धा असं नाही वाटणार की आपल्या बरोबर काहीतरी वेगळं होतं. आणि हे मी आता म्हणजे आम्ही खूप साऱ्या इव्हेंट्सला आता मी जाते आणि खूप वेळा असं होतं की आम्ही अशा व्यक्तींशी इंटरॅक्शन करतो. परवा मी एका स्टेजवर एका लहान मुलाला ट्रॉफी देत होते आणि त्याच्या मागे 3-4 टीचर्स पळत आल्या, ही इज अ स्पेशल चाइल्ड, ही इज अ स्पेशल. बट तो इतका डान्स करत तिथे आला आणि मी पण त्याच्याबरोबर नाही का, आम्हाला 5 मिनिट कळालं नाही की नक्की तो माझ्या हातात ट्रॉफी का नाही घेते. पण नंतर मग मी त्याचा हात धरून मी त्याच्या हातामध्ये ट्रॉफी दिली. तो इतकं म्हणजे छान वाटलं. आणि हे आजूबाजूच्या लोकांनी शिकलं पाहिजे. ऍब्सोल्युटली. अँड आय थिंक आय विल अपॉल यू फॉर दिस, नीरा, कारण ह्यांना पण तेच पाहिजे. येस. यु नो, दे वॉन्ट टू बी ट्रीटेड एज नॉर्मल.
आणि ते त्यांचा प्रॉब्लेम नाहीये, तो आपला प्रॉब्लेम आहे की आपल्या डोक्यामध्ये तो सो कॉल्ड नॉर्मलचा. तुम्ही मला सांगा, आपल्या सायकोलॉजीच्या बुक्स मध्ये पण एक नॉर्मल ह्युमन बिंग कसा दिसतो ह्याचं काही डेफिनेशन नाही. हु आर वी टू से दॅट दिस इज नॉर्मल अँड दिस इज नॉट नॉर्मल? ऍज यू सेड की रस्त्यावरती चालता चालता कोणी धक्का मारला आणि आपण त्याला शिव्या घालतोय, हाऊ कॅन दिस बी नॉर्मल? दिस इज ऑल्सो नॉट नॉर्मल, राईट? ओनली बिकॉज आपण काही क्रायटेरिया टाकलेत आणि आपण फिट केलेत आणि एनीवन हू फिट्स दोज क्रायटेरिया आपण त्यांना लेबल करतो की हे नॉर्मल. इनफॅक्ट मी आमच्या पेरेंट्सला पण किंवा ज्यांच्याशी पण मी बोलते, मी त्यांना तेच म्हणते, तुम्ही लेबल करू नका. ऑटिस्टिक झालं, ADHD झालं, अजून काय झालं, काही गरज नाही. ठीक आहे, आता हे तुम्हाला गोष्टी माहिती आहे म्हणून तुम्ही लेबल करताय. गेल्या आता मे बी 25-50 इयर्स बॅक ह्या मुलांचं काहीच नाही. ते फक्त एवढंच म्हणायचे की हे वेगळे आहेत किंवा ह्यांना शिकायला वेळ लागतो, एवढंच असायचं. पण आपल्याला आता कसं आहे ना, सगळ्या इन्फॉर्मेशन आहे आणि आपण म्हणजे बघतो की ह्या बाळाचा हा माइलस्टोन अचीव्ह होत नाहीये, तर आपण त्याला इमिडिएटली एक कॅटेगराईज करूया, म्हणजे वी विल फील कम्फर्टेबल ऑन हाऊ टू डील विथ. पण त्याची काही गरज नाहीये. इनफॅक्ट यू विल नॉट बिलीव्ह, ते म्हणतात ना ह्याच्यामध्ये की यू क्रिएट द रियालिटी. ठीक आहे, जर यू स्टार्ट ऍक्टिंग विथ देम नॉर्मली, यू स्टार्ट टॉकिंग विथ देम नॉर्मली. माझ्या मुलीबद्दल मला असं एक भविष्यवाणीच केली होती, दॅट टू अ व्हेरी गुड डॉक्टर ॲट रुबी हॉल, आय विल नॉट नेम हर ऑफकोर्स, की ऑटिस्टिक मुलं कधीच बोलत नाही. तिने एवढा मोठा स्टेटमेंट मारला, दॅट टू ऑन द फर्स्ट डे ऑफ द स्पीच थेरपी. त्यावेळेला मला एवढी अक्कल नव्हती, आय विल बी व्हेरी फ्रँक, आय वॉज जस्ट 27-28. पण ते स्टेटमेंट ऐकून मी ठरवलं की एकतर दिस इज नॉट ट्रू की ऑटिस्टिक चिल्ड्रन कॅनॉट टॉक, दो आय डोंट नो मच अबाउट इट. आणि सेकंड, यू कॅनॉट से दॅट अबाउट माय डॉटर. दॅट वॉज द फर्स्ट अँड लास्ट डे आय वेंट फॉर दॅट स्पीच थेरपी. त्याच्यानंतर मी तिच्याकडे नाही गेली. टुडे माय डॉटर टॉक्स. ओके, आणि आय विल टेल यू इट इज, मी म्हणणारच नाही की मी काय करू शकले, कारण मला माहीतच नाहीये, अजूनही मला माहिती नाहीये की मी तिच्यासाठी काय करू शकेन. शी हॅज हर ओन वे ऑफ लर्निंग. आय थिंक ऑल वी कॅन डू इज जस्ट मेक इट इझी फॉर देम टू लर्न. दॅट्स इट. आपण त्यांना काही शिकवू शकतो, म्हणजे हे पण आपण एका इगोइस्टिक पॉइंटनी बोलतोय की मी तिला काहीतरी शिकवेन. ही मुलं एवढे सुपर इंटेलिजंट आहेत, त्यांचं लाईफला परसिव्ह करण्याची एक वेगळीच पद्धत आहे. बरोबर, फक्त आपल्याला माहिती नाही, आपण डिस्कवर नाही केलेली, आपण ते डिस्कवर नाही केली. सो यू जस्ट अलाव देम टू बी देमसेल्फ अँड यू विल सी मिरेकल हॅपनिंग. दॅट्स मस्त. आजचा आपला पॉडकास्ट वेगळ्या आय नो गेला, पण खूप छान वाटलं मला या गोष्टीवर बोलून, कारण मला खूप दिवस झाले असं सांगायचंय की नम्रता हा सगळ्यात मोठा दागिना आहे. तुम्ही एखाद्याला चांगलं फील करून देणं ही किती महत्वाची गोष्ट आहे, हे मी खूप लोकांना सांगायचा प्रयत्न करते, पण ते चिडचिडच करण्यामध्ये. तुम्ही जे मगाशी पण जे सांगत होता की आपण कसं रिॲक्ट करतो, त्याच्यासाठी मी एक खूप म्हणजे बिकॉज आय हॅव डन अ लॉट ऑफ रिसर्च आणि वर्क आणि हे ते, तर रिस्पॉन्सिबिलिटी. ठीक आहे, आपल्या ह्याच्यामध्ये डोक्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे कसं, काहीतरी चुकीचं झालं म्हणजे तू रिस्पॉन्सिबल आहेस. बट द रिअल फॅक्ट इज ॲबिलिटी टू रिस्पॉन्ड. ठीक आहे, जर एवढी जरी गोष्ट मला कळली, मी सकाळी सुरुवात मी केली, मी उठली आणि माझी कामची बाई नाही आली, आय हॅव अ चॉईस, एबिलिटी टू रिस्पॉन्ड. आता मी चिडचिड करणार, मी घरच्यांना ओरडणार, मी सगळ्यांना सांगणार तुम्ही हे करा ते करा, ऑर आय विल टेक अ ब्रेथ. ठीक आहे, जे आहे ते आहे, एक्सेप्टन्स इज द फर्स्ट स्टेप, आणि आय विल डू व्हॉट आय नीड टू डू, बिकॉज आय फॉर दॅट वन एपिसोड कॅनॉट रुइन एव्हरीवन्स डे including mine. So ability to respond, and we all have that power. Only if we exercise that power, our life can be so better, not just for ourselves, for everyone around us. एक टेक्निक आहे आपलं, जे तर तुम्ही बोलताय त्याच्याबरोबर, की जर का तुम्हाला कोणत्या तरी गोष्टीची चिडचिड झाली, आज कामवाली बाई नाही आहे, तर तुम्ही 1-2 मिनिटं चिडचिड करा, काढून टाका. त्याच्यानंतरचे 5 मिनिट आपण काय करणार, बसणार शांत, की आता काय करायचं. समजा भांडी बघतोय, हे बघतोय, ते बघतोय, आपण बसणार शांत. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही दिवसभर चिडचिड केली तर तुमच्या आजूबाजूचे चिडचिड करणार,
घरामध्ये तोच वातावरण राहणार, दुसऱ्या दिवशी बाई चिडचिड होणार, परत तुम्ही तिच्यावर चिडचिड करणार, ती अजून चिडचिड करणार. त्याच्यापेक्षा एक पुढचे 2 तास मी माझं काम करते आणि त्याच्यानंतरचा दिवस उद्या तर ओरडाओरडी आहेच. आज आपण काय करायचं, त्यांनी ऍक्च्युअल मध्ये काय होतं, घर तुमचं रिकामं होऊन जातं, तुमच्या आजूबाजूची जी परिस्थिती आहे ती चेंज होऊन जाते, तुमचा माइंडसेट जो प्रॉब्लेमॅटिक फेसला होता तो तुमचं सोल्युशन फेस. ऍब्सोल्युटली. आणि जेव्हा तुम्ही ही सवय लावता आपल्या ह्याला की मला प्रॉब्लेम्स कडे एक 10% पाहायचंय, पण सोल्युशन मी जर 90% काढू शकले तर बाकीच्या गोष्टी आपोआप सॉल्व्ह होत राहतात. खूप वेळा म्हणजे काही लोकांना किंवा काही प्रॉब्लेम्स मध्ये असं होतं की ही गोष्ट शक्य नसते. पण जर तुम्ही माइंडला जर असा विचार केला की नाही आपण हे सोल्युशन ओरिएंटेडच करायचं तर ते कुठे ना कुठेतरी साध्य होतं. असं 100%. इनफॅक्ट न्यूटोनियन थिअरी आहे, जेणेकरून तिकडे ते म्हणतात की ज्या लेवलवरती तुम्ही प्रॉब्लेम क्रिएट करताय तुम्हाला त्या लेवलवरती सोल्युशन नाही मिळू शकत, तुम्हाला एक लेवल वरती यायलाच पाहिजे. ठीक आहे. ओनली इफ you come there then you can look for a solution. If you are fixated on the problem you will get sucked in the problem. So rather than as you said ki take a deep breath and understand ki you have a bigger responsibility and you accordingly act. कारण तुम्ही you are a social being. ठीक आहे. We are all interconnected. आपण कितीही म्हटलं, आपण एकटे जरी राहत असलो, we are not isolated beings की आपण एका आयलंड वरती एकटे जगतोय. Everything we are all connected through science, through energy. We are all connected. त्यामुळे मी आज कसं फील करतेय ह्याच्यामुळे माझे घरचे, माझं नेबरहुड, माझी सोसायटी, everything is getting affected. As you said ki just try this as an experiment. I will invite our audiences also to try this as an experiment. रोज एखाद्या अनोळखी माणसाला किंवा बाईला एक कॉम्प्लिमेंट द्या. That's it. मी काल स्टेजवर सांगत होते की आज 10 लोकांना भेटा आणि फक्त तुझी साडी छान आहे, तू छान दिसतेस, किंवा हे काम तू छान केलं, हे आपल्या मैत्रिणींना बोला. म्हणजे तिथून जी पॉझिटिव्हिटी निर्माण होणार आहे ती कुठल्या तरी वेगळ्या लेवलला त्यांच्याकडून 10 लोकांना वेगळ्या ठिकाणी. एक्झॅक्टली. आणि यू विल चेंज. दॅट इज द रिपल इफेक्ट यू क्रिएट. यू विल चेंज सो मेनी पीपल्स लाईफ. कारण तो एक स्माइल, तो एक एक्नॉलेजमेंट, ते घरी जाऊन दे विल बी, यू विल हॅव मेड देअर डे. आणि तेवढंच लागतं. बाकी काही तुम्हाला म्हणजे चला सोसायटीमध्ये उतरून तुम्ही जे काम करता डेफिनेटली दॅट इज व्हेरी व्हेरी अप्रिशिएटेड अँड व्हेरी व्हेरी नीडेड. पण तुमच्या लेवलवर तुम्ही जेव्हा विचारता की मी काय करू शकते, दिस इज व्हॉट. आणि याला ₹1 पण नाही लागत, काहीच नाही लागत. इट इज जस्ट ह्युमन बिंग ह्युमन. येस. मस्त. पण मी ह्या विषयावर इतकी बोलू शकते की आपला पॉडकास्ट दिवसभर चालेल. मी टू आय व्हेरी कनेक्टेड विथ दिस वन. येस. लॅक्मे अकॅडमी ही खूप मोठी अकॅडमी आहे किंवा ब्युटी इंडस्ट्रीमध्ये जेव्हा आपण इंडियामध्ये बघायला जातो तर लॅक्मे हे खूप मोठं नाव. तर म्हणजे पर्टिक्युलर लॅक्मे बद्दल नाही मी बोलणार, पण एक फ्रँचायझी किंवा एखाद्या मोठ्या ब्रँड बरोबर आपण जेव्हा रिलेटेड असतो तेव्हा काय रिस्पॉन्सिबिलिटीज येतात आणि कसा त्याचा फायदा होतो आपल्याला, हे मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. ओके. तर फर्स्ट ऑफ ऑल तर बिकॉज ऑफ द ब्रँड लॉट ऑफ थिंग्स आर इझियर फॉर यू. कारण कसं असतं की कारण मी स्वतः एक स्टार्टअप चालू केला होता. तर राईट फ्रॉम आय थिंक वॉचमॅन टू डिरेक्टर इट वॉज ऑल मी. ठीक आहे. मला त्याच्यामध्ये कोणाचीच काही मदत नव्हती आणि आम्हाला दोघींना काहीच आयडिया नव्हतं की आम्हाला काय करायचंय. इट वॉज वी वर स्टार्टिंग फ्रॉम ए. बट वेन आय गॉट इन टू लॅक्मे एव्हरीथिंग वॉज सेट. द प्रोसेस इज सेट, द सिस्टम इज सेट, एव्हरीथिंग, द सपोर्ट सिस्टम इज देअर. ऑल यू हॅव टू डू इज फॉलो व्हॉट हॅज बीन टोल्ड टू यू अँड यू आर गुड टू गो. म्हणजे फ्रॉम डे 1, द डे यू इनॉग्रेट युअर सेंटर, तुम्ही त्या दिवसापासून ऍडमिशन घेऊ शकता. आणि that gap is totally filled for you. There is someone who has taken care of all of it. You're just expected to deliver, which is the biggest advantage of franchisee, because all the mistakes which are supposed to happen in an entrepreneurial journey ते लोक ते करून टाकतात. बरोबर. ठीक आहे. लॉट ऑफ थिंग्स हॅव बीन टेकन केअर, लॉट ऑफ क्वेश्चन्स हॅव ऑलरेडी बीन आन्सर्ड, सो इट इज व्हेरी इझी. आणि मग जेव्हा तुमच्याकडे नंतर पण जेव्हा तुमच्याकडे काहीही प्रॉब्लेम्स होतात, काहीही इश्यूज असे होतात, तुम्ही एकटे त्याला सामोरी जात नाही. लाईक डेफिनेटली आज पण माझ्याकडे 8-10 वर्ष आम्ही करतोय हे. दो यू ट्राय
युअर बेस्ट. देर इज समथिंग वेअर स्टुडंट इज नॉट हॅपी किंवा काहीतरी एक नेगेटिव्ह फीडबॅक येतो, पण आम्हाला आमच्या ब्रँडचा प्रॉपर बॅकअप असतो, त्यांचा सपोर्ट असतो, त्यांच्याकडनं आम्हाला गायडन्स येते ऑन हाऊ टू डील विथ इट. आता फॉर करिक्युलम मध्ये काही वर खाली असेल तर सगळं हेड ऑफिस कडनं येऊन जातं. तर त्या गोष्टींमध्ये यू डोंट हॅव टू बी वरीड अबाउट एनिथिंग. आय थिंक दॅट इज द बिगेस्ट ऍडव्हान्टेज ऑफ being with a franchise, because lot of आज मी तुमच्या बरोबर बसलीये, but I am very sure की all my 3 centers are working fine. आणि somewhere that is possible because of a franchisee model, because all the SOPs are set, trainers are doing their job, my managers are doing their job, my students are taking care of whatever needs to be done, and it is like a well run mill. Yes. त्यामुळे then it is all going on. You don't have to put your brain in every small intricacies की हे असं का नाहीये आणि ते तसं का नाहीये. इनफॅक्ट त्याच्यावरती there is a lot of scope of improvement which you can do at your level. So I think where you start from zero with a franchisee, I will say you start from 60. Yes. And then still you have a 40% ka scope where you can bring in your own processes, bring in your own ideas on table. So definitely there is a big advantage. मस्त. 10 ते 12 वर्ष तुम्ही हे सगळं करताय. राईट. जे लोक नवीन सलॉन्स ओपन करतात किंवा जे नवीन ब्युटिशियन्स बनतात, त्यांनी त्यांच्या वर्क एथिक्सवर किंवा व्हॅल्यूजवर काय काम केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आय थिंक वर्क लाईफ बॅलन्स इज समथिंग विच शुड नॉट बी टेकन लाईटली. ठीक आहे, कारण दॅट इज समथिंग विच आय हॅव ऑल्सो लर्न्ड इन माय पर्सनल जर्नी, की चला मी आज घरी माझ्याकडे काही गोष्टी बरोबर नाही आहेत, बट वेन आय स्टेप इन टू माय ऑफिस, माय हाऊस इज बिहाइंड मी. इट्स नॉट लाईक की आय एम नॉट वरीड अबाउट माय डॉटर्स और आय एम नॉट कीपिंग अ ट्रॅक ऑफ देम, और माझे सासू सासरे माझ्या बरोबर राहतात, त्यांच्यावरती लक्ष नाही, सगळं आहे. पण तिकडे जो काही म्हणजे एक इमोशनल काही वर खाली झालेला आहे किंवा कोणी काही बरं नाहीये, आय एम नॉट ब्रिंगिंग दॅट टू माय ऑफिस, because my office is not responsible for what is happening at my house. And I am very aware of it, and that awareness has to come for every woman, every professional. आणि तिकडे मी असताना माझं 100% focus and attention is at my work. At the same time जेव्हा मी घरी जाते संध्याकाळी, आणि जरी माझ्या ऑफिसमध्ये काहीही झालेलं असेल, काही इश्यूज झालेले असतील, काही स्टुडंट बरोबर काही झालं असेल, काही ट्रेनर्स बरोबर काही झालं असेल, the moment I step into my house, the moment my daughters open the door, I have to smile at them. They are not responsible for whatever garbage I'm carrying. Okay, so that line, and it is in your mind. It can be easily done because I have been doing it for whatever number of years. It is very easy. It is just a matter of a decision. They will not face the brunt of what is going on in my professional life. Neither professional people will face the brunt of what is happening in my personal life. And having said that, then you maintain it. Wherever your attention or your focus is needed, you give it. काहीच प्रॉब्लेम नाही आहे. इनफॅक्ट आमच्या आता मोस्ट ऑफ माय एम्प्लॉईज आर विमेन, मॅरिड विमेन, दे हॅव चिल्ड्रन. होतात असं, मुलं आजारी असतात तरी त्यांना ऑफिसला यायला लागतं, कारण एखादं इन्क्वायरी येणार असते किंवा हे असतं, तर त्या ह्याच्यामध्ये आम्ही असतो त्यांना सपोर्ट करायला. आज पण माझ्याकडे पिंपरीमध्ये मॅनेजर नाहीये कारण तिचा मुलगा आजारी आहे. तिला सांगितलं गेलंय की जर इन्क्वायरी येणार असेल तर आम्हाला कळव, किंवा आमचे ट्रेनर्स मॅनेज करतील, मी येऊन जाईल, काही फरक पडत नाही. बट इफ युअर चाइल्ड नीड्स युअर अटेन्शन, यू नीड टू बी देअर. And this is again, as I said, it's a matter of decision, right? And then you manage that communication. Only because you're working in an organization doesn't mean that organization is desensitized towards you as a human being. Everyone, we all are social beings. Everyone has a personal life, professional life. It is a matter of how well you are communicating your needs, and you will get the support. बरोबर, एकदम ॲक्युरेट शब्दांमध्ये तुम्ही सांगितलेलं आहे. थँक्यू. असं खूप आपण गोष्टींवर बोलू शकतो. मला असे म्हणजे विषय इतके येत आहेत ना डोक्यामध्ये. एक लास्ट क्वेश्चन मी तुम्हाला विचारते. आमच्या ज्या सगळ्या महिला आहेत किंवा ज्या वर्किंग वुमन्स आहेत, त्यांना त्यांचा एक्सपिरियन्स किंवा त्यांची लाईफ होल करण्यासाठी किंवा बिग करण्यासाठी तुम्ही काय सांगाल? See, first of all, the biggest thing which I will suggest is की तुम्ही स्वतःला कोणापेक्षाही कमी मानूच नका. आज जरी तुम्ही हाऊसवाईफ आहात, जरी तुम्ही घरामध्ये फक्त मुलं, सो कॉल्ड फक्त मुलं सांभाळताय, फक्त घर सांभाळताय, हे फक्त नाहीये. इनफॅक्ट बिईंग अ हाऊसवाईफ इज द मोस्ट टीडियस अँड द मोस्ट थँकलेस जॉब, अँड
only a woman can do it, is what I have seen. Yes. Every day resilient असून रोज रोज तेच तोच रुटीन करणं हे खरंच सोपं नाहीये. इट कॅन बोर यू आउट ऑफ युअर माइंड, बट स्टिल वी विल वेक अप, we will look at our children, we'll look at our house, and out of so much of love we will do it. So we first need to accept and celebrate ourselves for who we are. The moment you start looking at yourself that way, everyone around you will look at you that way. It's as simple as that. So first step is towards self-acceptance, self-celebration. Don't wait for any validation. Don't wait for माझे हस्बंड मला कधीतरी समजतील किंवा माझे सासू सासरे कधीतरी काहीतरी चांगलं बोलतील. ते त्याची वाटच बघू नका. जेव्हा व्हायचं तेव्हा होईल. तुम्ही स्वतःला करणं हे सुरू करा. आणि माझ्यासाठी जी एक ट्रिक हमेशा, म्हणजे आजही मी ते करते, की ठीक आहे माझं एक प्रोफेशनल लाईफ आहे, माझं एक पर्सनल लाईफ आहे, पण दिवसाचा 20 मिनिट्स इज जस्ट फॉर मी, तुमच्यासाठी. ठीक आहे. तर मग त्याच्यामध्ये रीडिंग असेल, त्याच्यामध्ये कुकिंग असेल, त्याच्यामध्ये अजून काही माझे हॉबीज असतील, ते 20 मिनिट्स मी काढणार म्हणजे काढणार. दॅट इज सेल्फ लव्ह. यू हॅव टू डू दॅट एव्हरी डे टू बी सेम. बरोबर. ठीक आहे. अदरवाइज देन म्हणजे आपण कसं आहे ना, केओस खाऊन टाकतो. ऍब्सोल्युटली. तो स्वतःसाठी तो एक 20 मिनिट्स 25 मिनिट्स, तुमचे बाकीचे 23 आवर्स असू शकतात दुसऱ्यांसाठी. स्वतःसाठी तेवढा वेळ काढायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला कुठेतरी ना एक सेल्फ सॅटिस्फॅक्शन घेणं हे खूप गरजेचं आहे. मग तिकडे तुम्ही काय करता, स्वतःला बरं वाटावं म्हणून काय करता, हे तुम्ही तुमचं ठरवा. काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि आय थिंक दीज आर स्मॉल लिटल स्टेप्स विच यू कॅन लुक फॉरवर्ड ॲट. आणि बाकी मग तुमचं जे काय पॅशन आहे ते तुम्ही फॉलो करा. जिकडे असाल तिकडनं फॉलो करा. बरोबर. तुम्हाला जर अकॅडमीला येता येत नाही, काही फरक पडत नाही. 100,000 व्हिडिओज आहेत, तिकडनं तुम्ही शिकायला सुरुवात करा. भरपूर गोष्टी तुमच्यासाठी अवेलेबल आहेत आजकाल. बिकॉज ऑफ द इंटरनेट अँड बिकॉज ऑफ सो मच ऑफ टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट, आधीसारख्या गोष्टी राहिलेल्या नाहीयेत. यु नो, वेर एव्हर यू आर सिटिंग यू कॅन कॉन्ट्रीब्युट. आपण बघतो की होम किचन मधून विमेन आर बिकमिंग सेलिब्रिटीज अँड इन्फ्लुएन्सर्स. इट इज जस्ट अ मॅटर ऑफ अंडरस्टँडिंग युअर पॅशन अँड फॉलोइंग इट. That's doing that hard work. Yes. That has to happen. Yes. Thank you so much, अश्विनी मॅम. इथे आलात तुम्ही आणि खूप गोष्टींवर आमचे आतापर्यंत दृष्टिकोन बाहेर आला नव्हता, पण तुम्ही आज इथे आलात त्याच्यामुळे आम्हाला खूप गोष्टी एक्सप्लोर करायला मिळाल्या. आणि जसं तुम्ही सांगताय की स्वतःसाठी 20 मिनिट्स तरी दिवसाचे तुम्ही काढले पाहिजेत. तुमची प्रोफेशनल लाईफ, पर्सनल लाईफ बॅलन्स करण्यासाठी ते 20 मिनिट्स तुमच्यासाठी खूप गरजेचे आहेत. थँक्यू सो मच. थँक्यू नीरा.